हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतात आपल्या कृषीमध्ये राबणाऱ्या शेतकरी बांधवांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शेतकरी बांधवांना वजा करून आपण देशाच्या प्रगतीची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे, त्यांच्या परिश्रमामुळे आपण रोज आपल्या ओठात ऊन ऊन घास जेवू शकतो असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक भागवणं यासाठी हा बळीराजा आपल्या शेतामध्ये सतत राबत असतो. शेतामध्ये तंत्रज्ञानाची कास धरून अनेक शेतकऱ्यांनी विकास केलेला आहे. जय किसान आणि जय तंत्रज्ञान असं आपण आता शासनानं म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि आपण सुद्धा म्हणतो आहे. कारण शेतकरी हे दिवसेंदिवस प्रगत होत चाललेले आहे. आणि त्याच अनुषंगानं याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे संगीता सव्वालाखे यांना, ज्या विदर्भ बायोटेकच्या संचालिका आहेत. संगीताताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या श्रोत्यांना. मी संगीता सवालाखे. आपला शेतकरी बांधव जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. विदर्भ बायोटेक लॅबची संचालिका अँड VBL ॲग्रिकल्चर रिसर्च अँड हेल्थ ऑर्गनायझेशनची अध्यक्ष. बरं, संगीताताई पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पूर्वी शेतकरी परंपरागत पद्धतीनं शेती करायचे. अलीकडे काही वर्षांपासून शेतकरी तंत्रज्ञानाकडे वळलेले आहे. याबाबत तुमचा काय अनुभव आहे? कारण तुम्ही खूप फील्डवर जाता आणि ऑब्झर्वेशन करता. गेले 34 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यात बघते आहे की आधी पूर्वपार पद्धतीने शेती केल्या जायची. मग त्यानंतर मजुरांची टंचाई, हवामान सतत बदलत आहे, वेगवेगळ्या खूप पर्यावरण ज्या याच्यामध्ये ज्या काही काय म्हणता येईल, कट करायला येईल, उणीवा यायला लागल्या काय का? उणीवा यायला लागल्या आणि त्यातूनच मग सगळ्यांची मानसिकता व्हायला लागली की याला पर्याय असायला पाहिजे. बरोबर. कारण मजूर टंचाई हा आता खूपच मोठा समस्याच म्हणावं लागेल याला. कारण कुठेच प्रत्येक काम शेतातलं हे अतिशय मेहनती, अतिशय काय म्हणता येईल, पूर्ण जीव ओतून करणारा आणि वेळखाऊ पण आहेच. आणि ते केल्याशिवाय ती शेती होणार पण नाही. मग याला पर्याय काय, तर मग आता खूप छान छान आधुनिक वेगवेगळ्या बरेचसे तंत्रज्ञान आलेलं आहे, वेगवेगळ्या मशिनरी आलेल्या आहे. आता सध्याचं उदाहरण घेता आलं, या 1-1.5 वर्षात ड्रोन आपण सगळीकडे बघतो. ड्रोनची फवारणी, याचे प्रशिक्षण वाढलेले आहे. हे खूप चांगलं आहे. कारण पूर्वापार याच्यातनं खर्च पण भरपूर होता, मजूर टंचाई, खूप वेळ शेतीत देणे. आणि आताचे जे शेतकरी आहे, म्हणजे आता नवीन पिढीच म्हणावी लागेल, कारण आधी आपल्या वडिलांच्या काळात ते खूप जीव ओतून करायचे, पण आता नवीन पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तरच ते चांगल्या पद्धतीने शेती करू शकणार आणि उत्पादन पण घेऊ शकणार. बरं, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की पूर्वी शेतकऱ्याला खूप मेहनत सुद्धा करावी लागायची आणि खूप वेळ सुद्धा लागायचा. हे उत्पन्नाच्या बाबतीत काय म्हणाल आपण? आता उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे नाही का? हो. तर त्याबाबत काय म्हणाल तुम्ही? उत्पन्न आधी पण चांगलं राहायचं, पण मधल्या काळात आता मातीची प्रत खूप घसरली, कारण खूप रसायनक, वेगवेगळे पेस्टिसाइड, खतं याचा मारा खूप झाला. पारंपरिक शेतीमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्टला महत्त्व होतं आणि तेव्हा चांगलं उत्पादन पण यायचं. म्हणजे आजोबांच्या याच्यात काळात वगैरे असं म्हटलं जायचं ना की शेतीचा हा मेन शेती होती. मग आणि मग बाकीचं जॉब वगैरे हे दुय्यम पकडले जायचे. आता उलटं झालंय. आता तुम्हाला जॉबला आपण महत्त्व देतो, शेतीला कमी देतोय. किंवा शेतकऱ्यांच्या मुलं पण तिकडे वळायचं टाळतात, कारण त्यांना बाकी लोक आधुनिकतेकडे वळताना दिसतात आणि ते तिथेच दिसतात. तर उत्पादन आता चांगलं वाढत आहे. आणि सध्याच्या याच्यात आता आपल्या शासनाने पण डिक्लेअर केलं आहे की पर्यावरणीय आणि कार्यक्षम कृषी पद्धती केंद्रित शेती करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरण पण राखलं जाणार, उत्पादन पण आलं पाहिजे आणि समोरच्याला उत्साह पण आला पाहिजे. कारण उत्पादन येईल म्हणजेच तुमच्याजवळ पैसे येईल. मग तुम्हाला कमी खर्चात नफा देणारी शेतीकडे आता सगळे वळतात आहे आणि त्याच याच्यात आपण चाललेलो आहे. बरं,
शेती तंत्रज्ञानामध्ये काय कसे कसे बदल होत गेले मॅडम? म्हणजे आता आपण असं म्हणूया की हरित क्रांती हा शब्द वापरला जातो नाही का? तर हरित कॅलिफोर्नियाचं हां, आपल्या बिलकुल. डोळ्यासमोर उदाहरण जर ठेवलं, तर काय स्थित्यंतर झाले भारतामध्ये? आपल्या इथली हरित क्रांती जी 50 वर्षापूर्वी होती ती तेव्हा खूपच उत्पादन कमी होतं. हो, त्यामुळे ती हरित क्रांती तेव्हा महत्त्वाची मानल्या गेली, बरोबर. ज्याच्यात रासायनिक खत आणि हे केमिकल्स भरपूर वापरण्यात आले. वापरून हं. उत्पादन वाढवण्यात आलं. पण जसं-जसं हा काळ जात गेला, तसं-तसं आपल्याला लक्षात आलं, की आता जमिनीचा पोत पण बिघडत आला. आता तुमचे किडे, रोग पण त्या औषधींना जुमानत नाहीये. नाहीये. हां. कारण त्यांच्यामध्ये रेझिस्टन्स पॉवर तयार झाला आणि मग आपण वेगळ्या पद्धतीने सायंटिफिकली परत स्टडी सुरू झाला, हो. की याच्यावर मग दुसरे उपाय काय? तर आता दुसरे उपाय, आधुनिक उपाय भरपूर आहे. हं. वेगवेगळ्या संशोधनातनं वेगवेगळ्या बियाण्यांच्या जाती त्यानुसार तयार बरोबर. करण्यात आल्या. हां. त्यानंतर खतं, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जैविक हो, खतं, हो. सेंद्रिय खतं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे जमिनीत होते, हं, त्याला हं. परत लॅबोरेटरीत तयार करणे सुरू झालं. हं, त्याला हं. परत आपल्याला जमिनीत सोडणे सुरू झालं. अगदी, अगदी. हं. याचे रिझल्ट्स पण मिळतात. म्हणजे काय झालं, की कमी खर्चात आपण तंत्रज्ञान वापरून शेती करण्याकडे वळलो आहे. वळलेलं आहे. हां. आता थोडं काही मशिनरी ज्या आहे त्यात थोडाफार खर्च होतोय, पण तो वन टाईम खर्च म्हणावा लागेल. बरोबर आहे. की हां. आता जसं तुम्ही ड्रोन आहे, तर ड्रोन तर काही सगळे शेतकरी घेणार नाही. पण हं, हं. एका गावात एकाजवळ ड्रोन आहे, त्याला प्रशिक्षण देऊन त्या मुलांना पण रोजगार मिळून मिळू जाणार शकतो. आणि हां. तुमचं एका दिवसात एकर्समध्ये फवारणी होईल. हो, म्हणजे तुमचा अर्थात. वेळ पण वाचणार, तुमची मजूर टंचाईमुळे मी असं बघितलं गावांमध्ये, की आज किडे दिसत आहे, अळ्या दिसत आहे, पण मजूर मिळत नाही मिळत म्हणून नाहीये. हं. 15-15 दिवस फवारणी वाट बघावी केल्या लागते. जात नाही. हं. मग त्या 15 दिवसात ते कीटक तुमच्या शेतातलं इतकं नुकसान नुकसान करतात, करतात. की हं. तुमचा उत्पादनामधला ॲव्हरेज पण कमी कमी करून देतं. होतो. बरोबर. आणि मग ड्रोन वापरून जर तुमचा प्रॉपर वेळेला जर तुम्ही फवारणी केली, तर हं, तो हं, हं. उत्पादन जे कमी होणार आहे ते वाचणार, वेळ बरोबर. वाचणार आणि मजूर टंचाईचा जो मोठा प्रश्न आहे तो हं, पण हं, कमी हं. होणार. पूर्वी मॅडम परंपरागत शेती केली जायची म्हणजे खूपदा ते हवामानावर अवलंबून राहायची. हो, म्हणूनच शेतीला जुगार म्हटलं जायचं. बिलकुल. पाऊस आला तर पीक येईल, दुष्काळ पडला तर पीक जाईल आणि मग आता मात्र हवामानाचा अंदाज घेणे, त्याचा अभ्यास करणे, माती परीक्षण करणे, बियाण्यांची प्रत पाहणे, बियाण्यांचं परीक्षण करणे, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा वापर करून शेतीमध्ये फार बदल होत गेलेले आहे. तर याबाबत शेतकऱ्यांना म्हणजे काय फरक पडला शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये? हां, निश्चितच खूप चांगला फरक झालेला आहे. जसं आता बियाण्यांची ट्रीटमेंट हो. जी आधी घरगुती पद्धतीने लावल्या जायचं, आता ट्रीटमेंट करून लावतो म्हणजे सुरुवातीचे 15 दिवस आपले चांगले झाडाची वाढ होते. बरोबर आहे. हां. त्यातला जे काही कीटकांचा त्रास व्हायचा तो कमी हो. झालेला आहे. मग सीड आपल्याला परत-परत वापरायचं काम नाही पडत. बरोबर. जर्मिनेशन पर्सेंट वाढलेलं आहे. आता हवामान अंदाज हा तर खूपच महत्त्वाचा विषय आहे. हो. कारण आता जवळपास छोट्या गावांमध्ये पण हवामान अंदाज केंद्र झालेले आहे बरोबर. हां. आणि ते लगेच आपल्याला कळतं की आपल्या गावात आज स्थिती काय आहे, आभाळी वातावरण आहे, तर पाऊस येईल का? या अंदाजावरनं मग शेतकरी थोडासा जागरूक होऊन जातो. शेतात काही ठेवलेलं असेल तर ते तो उचलून घेणार किंवा बरोबर. त्याचं सोंगणी असेल, काही कापणी असेल, तर ती तो त्या पिरियडच्या आधी करून करून घेणार. घेणार. हां. म्हणजे कुठेतरी तुमचं उत्पादन वाचवलं जातं बरोबर आहे आहे. या बरोबर आहे. अंदाजाने. हो. तर हे एक महत्त्वाचा मोठा बदल आहे हा. बरोबर आहे. आता ग्लोबलायझेशन पण झालेलं आहे मॅडम. आता आपण असं म्हणूया, की शेतकरी पूर्वी एका गावात राहायचे आणि त्या गावापुरतंच त्यांचं जग मर्यादित होतं. बरोबर. आज कृषी विद्यापीठांकडून त्यांना मार्गदर्शन मिळतं. कृषी विज्ञान केंद्रांकडे ते हां, हां. जातात आणि बिलकुल. मार्गदर्शन मिळवून घेतात. हो. तर यांनी काही बदल झाला आहे का शेतीमध्ये? हो, बिलकुल. म्हणजे आता शेतकरी काही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन तर शेतीचं प्रशिक्षण घेणार नाही. पण सगळे कृषी विद्यापीठ, के-व्ही-के, वेगवेगळ्या NGOज आहे, वेगवेगळ्या संस्था आहे. शेतीविषयक
खूप छान मार्गदर्शन सगळीकडे घेतलं जातं कृषी विभागाकडनं पण. आणि त्या मार्गदर्शनातनं सतत नवीन नवीन सायंटिस्ट लोक, सगळे लोकांचं जे मार्गदर्शन मिळतं त्यांनी नक्कीच म्हणजे एक आपल्या ज्ञानात भर होत आहे आणि ते वापरलं जात आहे बरोबर आहे. ॲक्च्युली. म्हणजे हे तर खूपच चांगली गोष्ट आहे की हजारोनी लाखोनी प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना एक छानपैकी आधुनिक शेतकरी बनवलं बनवण्यात जात आहे. जात आहे. हां. बरोबर आहे. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी हां, बिलकुल. याकडे भर देण्यात येते, नाही का? हां, एकदम मॅडम, आपण पाहतोय की आता आपण ठिकठिकाणी प्रदर्शनी पाहतो. फळांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण हां, झालेल्या आहे आणि त्या टिकाऊ पण आहेत. त्यावर रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कसा कमी करता येईल, याकडे शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. हे मानवी आरोग्यासाठी सुद्धा एक चांगलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, तर आता एकदमच. जी म्हणजे आजची पिढी जी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑर्गॅनिक शेती जी करते, याबाबत काय म्हणाल आपण? हां, आता फळं, भाज्या जे डायरेक्ट आपण खातो, म्हणजे भाज्या आणि फळं तर नुसतं बाजारातून आणतो, धुतो आणि खातो. याला काही तुम्हाला असं वेगळं टेक्निक नाही की तुम्हाला हे धुता येईल धुता येईल. आणि याच्यातलं केमिकल काढून टाकता येईल. तर हे ऑर्गॅनिक किंवा रेसिड्यू फ्री म्हणू किंवा नैसर्गिक म्हणू किंवा सेंद्रिय, या सगळ्या शब्दांचा अर्थ मी एकच लावते की जिथे कमी केमिकल, रासायनिक वापरून बरोबर. केलेलं, रेसिड्यू फ्री. हो. तर हे उत्पादन आपल्याला नक्कीच मिळत आहे आत्ता, कारण आता खूप शेतकरी वळलेले आहे, खूपच जास्ती. हां, एखादा फवारणी ते करतही असतील वेगळी, पण जसं 50 ml विष वापरते तिथे 1 ml वर जर येते तर ते पण आपल्यासाठी चांगलं आशादायक आहे. चित्र हां, आहे, नाही का? चांगलं आहे. आणि यातनं डायरेक्ट जातं म्हणजे आपल्या शरीरावर, आपल्या तब्येतीवर जो परिणाम आतापर्यंत भयानक दिसत आहे, तो पुढच्या पिढीसाठी तरी कमी होईल हो, हो. आणि आपल्यासाठी पण. कारण यातनं डायरेक्ट जो संबंध येतो तो मातीचं आरोग्य आणि आरोग्य. आपलं आरोग्य, हे दोन्हीही त्यांनी चांगलं राहणार. बरोबर आहे. मॅडम, पुढचा प्रश्न माझा हा आहे की आर्थिक घडी बसवणं गरजेचं असतं, नाही का? हां, कारण जर बिलकुल. आपण असं म्हणूया की हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तर त्यातून मग उत्पादन किती होतं आणि त्यातून आपण आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भरारी घेऊ शकतो, यातून काही साध्य होत आहे का? हो. आता आपण जे नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा सगळं एकत्र करून जी शेती केल्या जाते टेक्नॉलॉजी वापरून, याच्यामध्ये आपलं उत्पादन तर नक्कीच, आपण सगळ्यात पहिलं समोर जे उद्देश ठेवला आहे ते आहे शेती करतो म्हणजे उत्पादन वाढ, हे तर अतिमहत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हो. कारण लोकसंख्या पण आपली भरपूर आहे, तर त्याच्यासाठी अन्नधान्य सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. बिलकुल. ते वाढवणं जरुरी आहे, पण ते वाढवताना उत्पादन खर्च होणे पण कमी होणे जरुरी आहे. नफ्याची झाली हां, पाहिजे नफा शेती. जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि आता दिसतो आहे, आधी नाही जाणवायचा की नफा मिळतो की नाही, फक्त मी शेती करते. पण आता त्याला आधुनिकतेची जोड दिल्या जाते, कमी खर्च कसा होईल पाहिलं जाते. सोबत म्हणजे जवळपास सगळे शेतकरी विचार करतात की मी याच्यातनं जास्ती कसं मिळवू शकणार, अजून बरोबर आहे. हां. नुसतं उत्पादनच नाही, तर याच्यासोबत एखादा जोडधंदा जोडधंदा. घरच्या घरी, जसं दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आहे. आता तर खूप सारं, आता तर रेशीम शेती आहे. बरोबर आहे. हां. आता फूड सध्या प्रोसेसिंग आहे. फूड प्रोसेसिंग आहे. आता मोरिंगा, चिया याची लागवड पण वाढलेली आहे. आता जरी हे तुम्ही याला स्वतः काही व्यवसायात रूपांतर नाही करणार, तरी चांगला भाव मिळणारे काही घटक आपल्या येत आहे, तर ते पण केल्या जाते शेतकऱ्यांतर्फे. तर हे सगळं जरुरी आहे आणि होत आहे. म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलेलं की मी वर्षभर मेहनत केलेली आहे, सगळं दिलेलं आहे आणि एकदम माझ्या हातात काही नाही आलंय, बरोबर असं आहे. तर कमी होत आहे. फक्त जिथे चांगलं उत्पादन येत आहे सगळं असताना, जेव्हा अचानक पाऊस येऊन जातो किंवा अचानक काहीतरी नॅशनल डिझास्टर राहतं. हां, अचानक काही घडतं, तेव्हा मग त्याला अजूनही म्हणता येईल की ते आपल्या हातात हातात नाही आहे. नाहीये. म्हणजे निसर्गासमोर आपण तिथे हां, आपण बिलकुल. हातबल निसर्गाच्या होऊन जातो. हां, बिलकुल. मॅडम, आपण जे बोललो की ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा टेक्नोसेवी असायला पाहिजे. म्हणजे टेक्निकल बाबतीत तेवढं अद्ययावत होत गेलं पाहिजे. कारण एकदा तुम्ही एक क्लिक केलं तर संपूर्ण माहिती तुमच्या
कॉम्प्युटरवर तुम्हाला गेलो की जागीच उपलब्ध या होऊ शकते, नाही का? हो तर याचा फायदा सुद्धा शेतकरी करून घेतात आणि जो आपण जोडधंद्याचा जो विषय घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी ऑर्डर्स बुक करणे, बायर्स मिळवणे, हे सगळ्या बिलकुल गोष्टी त्यांना कराव्या लागतात. याबाबत काय म्हणता आपण? हां, आता कॉम्प्युटर आलेलं आहे आणि आपले सगळ्यांचे मुलं पण त्या याच्यात बरेचसे प्रावीण्य मिळवत आहे. हो, अगदी खेड्यापाड्यात पण याचा उपयोग केला जात आहे. हो, हो. बाजार, हाट आणि कॉम्प्युटरवर शोधणे, बायर्स कुठे आहे, कुठे मी विकू शकतो, माझा कच्चा माल कोणाला देऊ शकतो, मला काही पाहिजे असेल मी कुठनं घेऊ शकतो. बरोबर. हं. आणि हे तंत्रज्ञानामुळेच पॉसिबल आहे, की तुम्हाला एकाच जागेवर पूर्ण जगातली माहिती मिळून जाते. अर्थातच. की कुठे कुठला माल जास्ती लागणार आहे, मी कुठे पाठवू शकतो बरोबर. आणि याच्याकडे वळणं जरुरीच आहे कारण आपण एकटं काही नाही करू शकणार आहे. कारण एकटा व्यापारी येऊन तो त्याच्या भावात घेऊन जाणार. जर आपल्याला चांगलं भाव मिळवायचा आहे तर आपल्याला जसं गट शेती पण एक खूप चांगला पर्याय आहे गावागावात की त्यांनी सगळे मिळून एकच चांगलं मागणी असणारं पीक लावलं. घ्यायचं. हां. हां आणि व्यापारी किंवा आता तर या फील्डमध्ये इतके काय म्हणतात इंडस्ट्री तयार हो, होते हो. डायरेक्ट इंडस्ट्रीला कॉन्टॅक्ट करणे जेव्हा तुम्हाला भाव पण चांगला मिळतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हां तर कारण इंडस्ट्री ही त्याचा 10 पट भाव करणार असतं पुढच्या प्रोसेस प्रोसेस नंतर. हां. त्यामुळे आपण जे लोकल जे व्यापारी येतात त्यांच्यापेक्षा इंडस्ट्री किंवा वेगवेगळ्या जे काही आता चालू आहे अजून बरोबर, बरोबर. उत्पादन घेणे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यावर नक्कीच चांगला भाव मिळतो. बरोबर आहे. तर आता मॅडम हे सांगा, की एखाद्या जसं आपण म्हणू, की आता विदर्भामध्ये संत्र्याचं भरपूर उत्पादन आहे, हां हां आवळ्याचं भरपूर उत्पादन आहे. तर काय आणि इतर फळं सुद्धा घेतले जातात, हो मोसंबी हो वर्गीय, लिंबू वर्गीय. केशर हां. आंबा पण आता भरपूर वाढलेला आहे. आणि आपण कदाचित आपल्याला आठवत असेल, की महाबळेश्वर परिसरामध्ये हो फूड प्रोसेसिंग म्हणजे फळांच्या पल्पवरून काही गोष्टी सिरप बनवल्या जातात, शरबत बनवलं जातात. बिलकुल याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, की शेतीशी निगडीत जे जोडधंदे आहे किंवा बिलकुल त्याच्यामुळे तुमची जी अर्थव्यवस्था आणखी सुधारू शकते, आर्थिक परिस्थिती, याबाबत सांगा ना काही? हो. आता फळं किंवा भाज्या या गोष्टी अशा की तुम्ही तोडल्यानंतर त्या 1 आठवड्याच्या आतमध्ये विकल्या जाणे, वापरणे सगळं सगळं अगदी. आलं. हं. त्यानंतर ते सडणे सुरू होऊन जातं आणि मग त्याला काही व्यापारी भाव पण देत नाही. मग आता याच्यात एक आपल्याला करता येतं की जितकं बाजारात विकलं जातं हो. विकणे आणि उरलेल्या याचं प्रोसेसिंग. तर प्रोसेसिंगमध्ये आता जरुरी नाही आपल्या जो खूप मशिनरी पाहिजे, काय पाहिजे. ते वाळवणे ही प्रोसेस तर आपण उन्हात करू शकतो किंवा अगदी. आता बरेचसे कमी खर्चाचे ड्रायर पण मिळतात त्या मिळतात. हो. बाजारात. तर हे घेऊन जर आपण भाज्या आणि फळांचे काप करून वाळवले याच्यानंतरची प्रोसेस ती कंपनी करत बसेल पण हे एक कच्चा माल म्हणून तुम्हाला करता येतं. टिकाऊ होऊ शकतो हां, तो, नाही का? टिकाऊ आणि जो फेकला जाईल, सडेल, त्याच्याऐवजी तो ड्राय होऊन बऱ्याच कंपन्या त्याचं पावडर बनवतात. बरोबर. जे काही वेगवेगळ्या फूड प्रोडक्टमध्ये यूज करतात. हो. तर आपण ही पहिली स्टेप जरी केली तरी आपल्याला उदाहरणार्थ टोमॅटोचं तुम्हाला जेव्हा खूप टोमॅटो निघतात तेव्हा हार्डली 5 ते 10 रुपये किलो शेतकऱ्यांना मिळतात. मिळतात. हो. आता ते झालं, ते विकल्या गेलं आणि उरलेल्या टोमॅटोचं जर आपण ड्राय टोमॅटो करणे किंवा कंपन्यांना दिले तर ज्याचा भाव 0 होऊन जाईल त्याच्याऐवजी तुमचा भाव त्याच्यावर 2 शून्य ठेवून तुम्हाला बरोबर. जास्ती भाव मिळेल. बरोबर आहे. हां. तर हे असं जरुरी आहे इकडे वळणे. बरं. तर आपण शेवटी मला हे विचारायचं आहे मॅडम, की शेतकरी आणि तंत्रज्ञान या 2 बाबी पूर्वी फार भिन्न समजल्या जायच्या. पण आता त्या एकमेकांशी इतक्या निगडीत आहे, की त्याशिवाय आपण चांगल्या शेतीची कल्पना नाही करू शकत. काय बिलकुल. सांगाल आपण शेतकऱ्यांना? बिलकुल. आता शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि आपला अभ्यास सोबत ह्या 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. याशिवाय शेती होऊच शकत नाही. मग ती 1 एकर 2 एकरवाला शेतकरी असू द्या की मोठा शेतकरी असू द्या आणि इकडे वळावंच लागणार. कारण आपल्याला ज्या काही आधी अडचणी आल्या त्या जर सॉल्व्ह करायच्या आहे, मजूर टंचाई बाकी सगळं. आता पर्जन्यमानात जर काहीतरी वेगळं होत आहे तर तुम्हाला पटकन ते काढणे, तुमचं बरोबर. पीक काढणे, अद्ययावत राहावं पटकन लागेल. ठेवणं. हां, तर हे सगळं जर खूप माल
आलेला आहे, खराब होत आहे, तर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणे. म्हणजे तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे आपल्याला पुढे जावंच लागणार. आता पहिलेसारखी शेती होऊ शकत नाही. तर शेतकरी, तंत्रज्ञान हे 2 एकदम आता एकमेकांचे घट्ट मित्र झालेले. मित्र झालेले आहे आणि ते जरुरी आहे समोर जाण्यासाठी. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर संगीता सवालाखे मॅडमशी चर्चा केली. विषय हा आहे की तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतकरी आपला विकास कसं करू शकतात, आणि याच गोष्टीवर शासनानं सुद्धा भर दिलेला आहे की जय किसान जय तंत्रज्ञान. तर या गोष्टीवर भर देऊन आपण विज्ञानाची कास धरूया आणि हे विज्ञानाच्या योगे आपण आपली शेती कशी चांगल्या प्रकारे वाढवू शकू किंवा तेथील उत्पन्न कसं आपण चांगल्या पद्धतीनं वाढवू शकू याकडे आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. तर संगीताताई, तुम्ही इथे आलात आणि फार सुंदर माहिती आमच्या शेतकऱ्यांसोबत वाटून घेतली. मी आकाशवाणीच्या वतीने आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.